नागपुर से बड़ी खबर सामने आ रही है। 31 तारीख को नागपुर में होने वाले भारत न्यूजीलैंड क्रिकेट मैच के टिकटों की अवैध बिक्री और ठगी का मामला उजागर हुआ है। पुलिस को सूचना मिली थी कि कुछ लोग मैच के टिकट अधिक कीमत पर बेचकर आम नागरिकों को ठग रहे हैं। इसी सूचना के आधार पर यूनिट 5 पुलिस टीम और अन्य कर्मचारियों ने पेट्रोलिंग के दौरान विष्णु ग्राउंड क्षेत्र में संदिग्ध गतिविधि देखी। मौके पर एक व्यक्ति को हिरासत में लिया गया। तलाशी के दौरान उसके पास 2 मैच के टिकट मिले जिनकी वास्तविक कीमत 600 रुपए थी, लेकिन वो इन्हें अधिक दामों पर बेचने की कोशिश कर रहा था। पुलिस ने आरोपी को पुलिस थाना सदर ले जाकर पूछताछ की। इस मामले में अपराध क्रमांक 26 के तहत मामला दर्ज किया गया है। गिरफ्तार आरोपी का नाम मोहम्मद अजीब शेख इजाज, उम्र 18 साल, निवास ताजनगर, 1 नाका, पुलिस थाना 5 पावली बताया गया। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि मैच के टिकट केवल अधिकृत वेबसाइट या अधिकृत टिकट काउंटर से ही खरीदे। सड़क किनारे या अनधिकृत व्यक्तियों से टिकट खरीदने से बचे। यदि कोई इस तरह की अवैध टिकट बिक्री करते हुए पाया जाता है तो उसके खिलाफ कड़ी कार्रवाई की जाएगी। नागपुर पुलिस की इस कार्यवाही से टिकट कालाबाजारी करने वालों में हड़कंप मच गया। आपल्याला माहिती आहे की नागपूरमधील जामठा स्टेडियम या ठिकाणी भारत आणि न्यूझीलंड यांची 21 तारखेला क्रिकेटची T20 मॅच आहे। त्या अनुषंगाने काही शहरातील काही व्यक्ती ही तिकिटाचा ब्लॅकमेलिंग मार्केटिंग करून त्या आधारे मोठ्या रकमेला तिकीट विकून लोकांची फसवणूक करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। त्या अनुषंगाने आमचे युनिट 5 क्राईम ब्रँचचे पथक SC नजीर आणि इतर कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना विषय ग्राउंड सदर या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरित्या तिकीट घेऊन जादा भावाने विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने त्यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असता त्याच्याकडे 2 तिकीटं, त्याची किंमत 600 रुपये आहे, परंतु तो ती तिकीटं जादा भावाने विकत असल्याची माहिती प्राप्त झाली असता त्यांनी त्या तिकिटासह त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी करून पोलीस ठाणे सदर या ठिकाणी अपराध नंबर 26/26 कलम 33(X) 131 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। यातील जो आरोपी आहे याचं नाव आहे मोहम्मद आदिब शेख इजाज, वय 18 वर्ष, राहणार ताजनगर, टेका नाका, पोलीस ठाणे 5 पावली। याच्या विरुद्ध असा अपराध आम्ही रजिस्टर केलेला आहे आणि याद्वारे आम्ही नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की जी मॅच सुरू आहे अधिकृत तिकीट आपण वेबसाईटवरून किंवा अधिकृत सेंटरवरून तिकीट खरेदी करावं। कोणीही अशा प्रकारे जादा भावाने ब्लॅक तिकीट घेण्याचा प्रयत्न करू नये। जर असं कोणी आढळला त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सदरचा व्यक्ती हा एका 12वीमध्ये शिकत असून JEEच्या एका क्लासमध्ये तो क्लास घेऊन त्याच्या परीक्षेचा अभ्यास करत आहे, विद्यार्थी आहे। त्यामुळे पैशाच्या लालसीपोटी खर्चाच्या अपेक्षेने त्यांनी ही जादा रकमेसाठी तिकीट विकल्याचं त्यांनी त्याद्वारे आम्हाला निष्पन्न झालेलं आहे।